मित्रांनो, इंदापूर तालुक्यातल्या भिगवण येथे जी मुलीच्या अपहरणाची जी प्रकार घडला होता आणि त्याला आता खरं तर अपहरण म्हणता येणार नाही, कारण मुलीने असं स्टेटमेंट दिलं नंतर पोलिसांना की मी स्वतःहून गेली होती. त्यामुळे त्याला अपहरण म्हणता येणार नाही. परंतु सुरुवातीला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी अ, अपहरण म्हणूनच एफ-आय-आर दाखल झाली होती आणि एफ-आय-आर दाखल झाल्याप्रमाणे पोलिसांनी तसा तपास केला. परंतु मुलगी जेव्हा पोलिसांनी तिथं हजर केलं मुलीला, तेव्हाच मुलीने सांगितलं की मी स्वतःहून गेली होती किंवा तिने व्हिडिओ पण टाकला होता की मी माझ्यावर कोणाचा दबाव नाही किंवा मला कोणी पळवून वगैरे अपहरण वगैरे माझं काही झालेलं नाही. मी स्वतःहून आली, आमचं प्रेम प्रकरण आहे. त्यामुळे त्याला आता अपहरण असं म्हणता येणार नाही. परंतु ही जी घटना आहे भिगवणमध्ये घडलेली, खरं तर ही भिगवणमध्ये घडली, परंतु मुलगा आणि मुलगी ही दौंड तालुक्यातली आहेत. तिथंच स्वामी चिंचोली म्हणून आहे भिगवणच्या पलीकडं. भिगवण आणि स्वामी चिंचोलीच्या मध्ये दौंड आणि इंदापूरची हद्द आहे. फक्त त्यांना इंदापूर हे जवळ आहे. मुलीचं 22 तारखेला लग्न होतं. त्या लग्नाच्या शॉपिंगसाठी आई, मुलीचा भाऊ आणि मुलगी तिथे शॉपिंगला आले होते. भिगवण जवळ असल्यामुळे भिगवणला आले होते. म्हणून भिगवणला घटना घडली आणि भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे भिगवण पोलीस स्टेशनला ती एफ-आय-आर दाखल झाली. एफ-आय-आर दाखल झाल्यामुळं तिथून पोलिसांनी तपास केला. खरं तर आता आपल्याला हे सांगायचं आहे की नेमकी ही घटना घडली कशी. आता बरीचशी लोक कन्फ्यूज आहेत. मुलीच्या आईला दिलेलं स्टेटमेंट, मुलीला दिलेलं स्टेटमेंट, ह्या समद्या गोष्टीवर माणसं कन्फ्यूज आहेत. आपण त्याची ए टू झेड स्टोरी पाहणार आहोत. घटना घडली कशी आणि त्याच्यानंतर आतापर्यंत तपास कसा प्रकारे झाला आपण हे पाहणार आहोत. त्याआधी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गणोरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, इंदापूर तालुका आणि दौंड तालुका हे शेजारी तालुके आहेत आणि भिगवण हे इंदापूरच्या आणि दौंडच्या सीमेवर आहे. दौंडच्या काही बऱ्याचशा गावांना भिगवण हे शॉपिंगसाठी जवळ पडतं, खरेदीसाठी, बाजारसाठी तिथं जवळ पडतं, म्हणून तिथले बरीचशी लोक भिगवणला येतात. आता घटना अशी घडली की दौंड तालुक्यात, परंतु भिगवणच्या जवळ, तिथं आटोळी वस्ती आहे आणि शेख वस्ती आहे. मध्ये फक्त रस्ता आहे, एक शेख वस्ती आणि आटोळी वस्ती, मध्ये दोन्ही रस्ता आहे. ते रस्ता ही तिथं हद्द आहे भिगवण आणि स्वामी चिंचोली दौंड तालुक्यामध्ये आहे आणि भिगवण हे इंदापूर तालुक्यामध्ये. तिथं ज्या मुलीचं अपहरण झालं असं म्हटलं गेलं, त्या मुलीचं लग्न होतं 22 तारखेला आणि 22 तारखेला लग्न आहे म्हणून मुलीची आई आणि मुलीचा भाऊ हे मोटरसायकलवर शॉपिंगसाठी आले होते आणि आल्यानंतर 18 तारखेला दुपारी 4 वाजता हॉटेल आनंद जवळ, म्हणजे भिगवणचं जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या जवळ हा प्रकार घडला. एक 4चाकी गाडी आली, तिथून त्यांची मोटरसायकल अडवली. मुलीच्या आईच्या आणि मुलीच्या भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि मुलीला गाडीत घालून नेलं, असं सुरुवातीला एफ-आय-आर दाखल झाली होती. आणि परंतु त्याच्यानंतर मुलगा आणि मुलगी जे पळून गेल्यानंतर त्यांना ज्यांना आता आरोपी ठरवलं आहे, झहीर शेख आणि अयान शेख, या दोघा बंधूंनी त्या मुलीला गाडीत घालून नेलं, असं मुलीच्या आईचं आणि भावाचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी ती गाडीत घालून नेलं. तर ज्या ठिकाणी तिथं होते तिथं त्यांनी सोशल मीडियावर जो गोंधळ उठला आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये, ते पाहिल्यानंतर मुलीनं स्वतः व्हिडिओ टाकला की मला कुणाचाही दबाव नाही, माझं आणि या मुलाचं 9 वर्षापासून आमचं संबंध आहेत आणि आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं. माझं लग्न 22 तारखेला दुसऱ्या एका मुलाबरोबर घरच्यांनी ठरलं होतं आणि ते लग्न माझ्या मनाच्या विरोधात होतं, असं तिनं स्टेटमेंट दिलं, व्हिडिओ टाकला. आणि व्हिडिओ टाकल्यानंतर आणि ही घटना घडल्यानंतर हिंदू संघटना एकत्र आल्या, तिथं बराचसा गोंधळ झाला, जाळपोळ सुरू झाली आणि स्वतः पुणे ग्रामीणचे SP संदीप गिल स्वतः तिथं उपस्थित होते. त्यांनी जातीनं लक्ष घातलं. परंतु त्या मुलीने व्हिडिओ तसा टाकल्यानंतर लोक कन्फ्यूज झाली की बाबा नेमका प्रकार काय. परंतु भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी यामध्ये उडी घेतली आणि त्यांनी तिथं असा आरोप केला की हे लव जिहाद आहे किंवा असंच मुलींना फूस लावून या समाजाची लोक नेतात. एक तर त्या मुलीला वडील नाही. गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे की ज्या मुलींना वडील नाही किंवा ज्या मुलींच्या नावावर प्रॉपर्टी आहे, अशा मुलींना मुस्लिम समाजाची पोरं फूस लावतात आणि लव जिहादच्या नावाखाली त्यांचं अपहरण केलं जातं, असं त्यांनी आरोप केला. परंतु ज्यावेळेस पोलीस मुलगी आणि मुलगा स्वतः बारामतीच्या पोलीस स्टेशनला हजर झाले आणि तिथं हजर झाल्यानंतर मुलीने स्वतः स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की मी
स्वतः सज्ञान आहे. आम्ही दोघंही सज्ञान आहोत. माझं जरी तिनं सांगितलं व्हिडिओमध्ये 9 वर्षापासून, परंतु स्टॅम्पमध्ये लिहिलं गेलं की 1 वर्षापासून. आणि मीडियाने विचारल्यानंतर तिनं सांगितलं की 9 वर्षापासून आमची ओळख होती, परंतु 1 वर्षापासून आमचं एकमेकावर प्रेम प्रकरण आमचं आहे आणि आम्हा दोघांना लग्न करायचं आहे, असं तिनं स्टेटमेंट दिलं. याच्यावर गोपीचंद पडळकर सांगतात की व्हिडिओमध्ये ती म्हणते 9 वर्षापासून आमचं संबंध आहे, तर 9 वर्षापूर्वी मुलगी होती 12 वर्षाची. 12 वर्षाच्या मुलीशी हे संबंध ठेवणं हे सुद्धा अल्पवयीन मुलीशी संबंध हे कायद्यात बसत नाही. तरी त्या मुलावर कारवाई झाली पाहिजे. परंतु मुलीनं पुन्हा स्टेटमेंट असं फिरवलं की 1 वर्षापासून आमचे प्रेम संबंध आहेत, 9 वर्षापासून आमची ओळख होती. गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे की ह्यांनी पुन्हा त्या स्टॅम्पवर ठरवून केलं. परंतु ही घटना मुलीनं तसं स्टेटमेंट दिल्यामुळं मुलीच्या नातेवाईक, भाऊ असेल, आई असेल, चुलते असतील, त्यांचं म्हणणं होतं की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मुलगी आमच्या ताब्यात द्या. परंतु मुलगी स्वतः म्हणते की मला आईकडे जायचं नाही, मला याच्याबरोबर राहायचंय. त्याच्यामुळे कायद्यात खरं तरतूद काय आहे की जर मुलगी सज्ञान असेल, मुलगा सज्ञान असेल, तर त्यांना स्वातंत्र्य आहे. आता जनदबाव आहे, प्रक्षोभ आहे, हिंदू संघटना एकत्र आल्या, त्यांनी तिथं आंदोलन करायला सुरुवात केली. खरं तर ह्यामध्ये पोलिसांची दमछाक झाली आणि पोलिसांना खरं तर कायद्याप्रमाणेच वागावं लागतंय. लोकांच्या मनामध्ये काही असतं, आमच्या मनाप्रमाणे करा. आता त्यामध्ये काही लोकांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या विरोधात सुद्धा घोषणा दिल्या, राहुल कुल मुर्दाबाद म्हणून घोषणा दिल्या. त्या आरोपींना राहुल कुल यांचा पाठिंबा आहे असं सुद्धा तिथं बोललं गेलं. परंतु कुठलाही विचार न करता, ह्यात कुठलंही राजकारण न आणता, जातीवाद न आणता, धर्मवाद न आणता, खरं तर त्या मुलीचं स्टेटमेंट काय आहे, म्हणजे कुठलीही आपण केस ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आपण FIR दाखल करायला जातो, त्यावेळेस ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय ती व्यक्ती तिथं जर उपस्थित नसेल तर ती तशी केस घेतली जात नाही, किंवा ती त्या मुलीचं काय म्हणणं आहे किंवा त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे त्याचं अगोदर त्याचं म्हणणं घेतलं जातं आणि खरं त्या व्यक्तीच्या म्हणण्यावरच ते, जर ती सज्ञान असेल तर. आता मुलगी 21 वर्षाची आहे, मग मुलीचं स्टेटमेंट नेमकं काय याच्यावरती केस फिरणार होती. परंतु मुलीनं हजर झाल्यानंतर सांगितलं की माझ्यावर कोणाचा दबाव नाही, मी माझ्या स्वखुशीने गेले, आमचं प्रेम आहे, आम्हा दोघांना विवाह करायचा आहे. त्याच्यामुळे पोलीस आरोपीवर कारवाई करू शकणार नाहीत, हे पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आता मुलगी सुधारगृहामध्ये पाठवण्यात आली आहे असं सांगितलं जातं. सुधारगृहामध्ये सुद्धा खरं तर अज्ञान असेल तरच, वयानं लहान असेल तरच सुधारगृहामध्ये पाठवलं जातं. गुन्हेगार असो किंवा कुणी असो, जर तो वयानं कमी असेल, कायद्याच्या वयात बसत नसेल तर त्याला सुधारगृहामध्ये पाठवलं जातं. परंतु मुलीला कसं पाठवलंय, कदाचित पोलिसांनी विनंती केली असावी, कारण मुलगी आईकडे जायला नको म्हणते आणि लोकांचा मात्र प्रक्षोभ आहे की मुलगी आई वडिलांच्या ताब्यात, आईच्या ताब्यात द्या. त्याच्यामुळं ताब्यात दिली तर दुसरं काहीतरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुठेतरी कायद्याचं संरक्षण, कायद्याचं पालन करायची गरज आहे पोलिसांना, म्हणून पोलिसांनी तो विनंती केली असावी. परंतु शेवट इथं सांगायचंय की राजकारण बाजूला राहू द्या, धर्मकारण बाजूला राहू द्या, समाजकारण बाजूला राहू द्या, कायद्यामध्ये असं आहे की जर मुलगी 18 वर्षाची पूर्ण असेल तर तिला तिचं स्वातंत्र्य आहे आणि तिला तिच्या मनाने ती विवाह करू शकते. मुलीने स्पष्ट स्टेटमेंट असं दिलं आहे की माझं लग्न ज्या मुलावर जमवलं ते माझ्या मनाविरुद्ध होतं, माझं या मुलावर प्रेम आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी ज्यावेळेस तिथं आरोप झाला, तिथं गुन्हा नोंद झाली, त्यावेळेस पोलिसांनी 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या महिन्यातलं CDR मागवल्यानंतर त्यामध्ये मुलीचा आणि त्या मुलाचा अनेक वेळा फोन कॉल झालेला आहे. म्हणजेच यांनी याचा फोन कॉल होतो आहे म्हणजे यांचा काहीतरी संबंध आहे हे सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, मुलीनं स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळं आता काही जमन आहे की मुलीवर दबाव आहे. ठीक आहे, मुलगी ज्यावेळेस पळून नेली त्यावेळेस तिकडे दबाव केला असेल, दबाव असेल असं म्हटलं जातं. परंतु पोलीस स्टेशनला आल्यावर तिनं स्वतः तसं स्टेटमेंट दिले की माझ्या कोणा दबाव नाही, मला याच्याशी लग्न करायचं. तरी सुद्धा आता काहींचं म्हणणं आहे की तिला ब्लॅकमेल केलं जातंय किंवा तिला धमकी दिली असेल, असं म्हण तिथं जाऊन, नाहीतर मी तुझ्या आईला, बाबा, भावाला कुणाला मारू, असं त्या मुलीच्या आईचं म्हणणं आहे. परंतु शेवटी कायद्यामध्ये ज्या व्यक्तीबद्दल जे घडलं आहे ती व्यक्ती काय म्हणते त्याच्यावरच कायदा चालतो. आणि म्हणून हे जे चाललंय ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुलीला वयाच्या प्रमाणे स्वातंत्र्य आहे. आता राजकारण, ह्यामध्ये समाजकारण किंवा जातीवाद, खरं तर हा देश स्वतंत्र करताना सर्वच समाजाची लोक, सर्व जाती धर्माची लोक लढलेत, झटलेत, त्यांचं देहदान, बलिदान त्यांनी दिलेलं आहे.
महाराष्ट्राची स्थापना करताना सुद्धा अनेक जाती धर्माचे हुतात्मे त्यामध्ये गेलेले आहेत. एवढं सारं असताना इथं जातीवाद होणं बरोबर नाही, कारण जातीवाद हा देशाला परवडणार नाही. आणि म्हणून कुठंतरी एखाद्या मुलामुलीच्या प्रेम प्रकरणासाठी जर जातीवाद होत असेल तर हे बरोबर नाही. त्यामध्ये पोलिसांचे मात्र दमछाक झालेले आहेत. मात्र मी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.